सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे प्रचिती. सुरू करते. लिफ्टने 15व्या मजल्यावरून खाली यायला मनोज निघाला. त्यावेळी सकाळचे बरोबर 8:30 वाजले होते. 9व्या मजल्यावर लिफ्ट थांबली. लिफ्टचे दरवाजे उघडले आणि त्याच्या कपाळावर नकळत आठ्यांचं जाळं पसरलं. ती छोट्या मुलीसोबत त्या लिफ्टमध्ये शिरली. अंग चोरून दोघी मायलेकी लिफ्टच्या कोपऱ्यात उभ्या राहिल्या. मनहूस आणि मख्ख चेहऱ्याची ही एक घरकाम करणारी सामान्य स्त्री गेले 4 दिवस रोज सकाळी न चुकता मनोजबरोबर लिफ्टमधून खाली जात होती. तिला बघितलं तरी मनोजच्या मस्तकाची शीर उठत असे. काही व्यक्तीसमुळे अशा असतात की त्यांना बघितल्यावर आपल्याला प्रचंड राग येतो, चिडचिड होते आणि मनात तिरस्कार दाटून येतो. डोळे मिटून मनोजने दीर्घ श्वास घेतला आणि तो मन शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. तिचे त्याच्या शेजारचे अस्तित्व त्याला टोचल्यासारखं जाणवत होतं. जणू काही ती त्याची ऊर्जाच खेचून घेत होती. ग्राउंड फ्लोअरवर मुलीसह ती उतरली. मनोजला बेसमेंट पार्किंगला जायचं असल्यानं तो तसाच थांबून राहिला. त्या दोघी लिफ्ट बाहेर पडल्या आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. बेसमेंटमध्ये पोचल्यावर लिफ्टमधून बाहेर पडून तो पार्किंगच्या दिशेने निघाला आणि एकदम त्याला आठवलं की त्याच्या बायकोनी सोसायटी मेंटेनन्सचा चेक सोसायटी ऑफिसमध्ये देण्यासाठी त्याच्याकडे दिला होता. वरच्या खिशात ठेवलेला चेक हाताने पडत तो ग्राउंड फ्लोअरलाच असलेल्या सोसायटी ऑफिसमध्ये जाण्यासाठी जिना चढू लागला. ते 15व्या मजल्यावरचे साहेब होते आत्ता लिफ्टमध्ये. कोण्या स्त्रीच्या बोलण्याचा आवाज ऐकून तो तिथेच थांबकला. हलकेच कानोसा घेऊ लागला. तीच होती जे दुसऱ्या कोण्या कामवाल्या मावशींशी ती बोलत होती. माझं नशीब बघ ना, गेले 4 दिवस ओळीने ते मला लिफ्टमध्ये भेटत आहेत. त्यांचं दर्शन झालं की माझ्या सायलीला छान पेपर जातो. देवमाणूचच असावेत ते. त्या 2 मिनिटांच्या सहवासात सुद्धा खूप एनर्जी मिळते आम्हा दोघींना. देव करो आणि आणखी फक्त 2 दिवस त्यांचं दर्शन मला आणि सायलीला हो. उद्या आणि परवा गणित आणि सायन्सचा पेपर आहे सायलीचा, ती उत्साहानं दुसऱ्या मावशींना सांगत होती. मनोज स्तब्धपणे उभा होता. अपराधीपणाची भावना त्याच्या मनात दाटून आली होती. ज्या स्त्रीच्या चेहऱ्याचा आणि सहवासाचा तो मनापासून तिरस्कार करत होता ती त्याला देव मानत होती. या दोघींशी आपले कोणते कर्मबंध जोडले आहेत ते देवच जाणे. तो स्वतःशीच पुटपुटला. काहीतरी कडू त्याच्या घशाशी दाटून आलं. पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा खिशातील रुमालाने पुसत त्याने निश्चय केला. उद्या आणि परवा तो मुद्दाम बरोबर 8:30 वाजता लिफ्टमधून ऑफिसला जाण्यासाठी खाली उतरणार होता. त्या दोघी मायलेकी त्याच्या लिफ्टमध्ये प्रवेश करेपर्यंत तो लिफ्टमधून वर खाली करत राहणार होता. सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती ही पूर्वकर्मानुसारच तुमच्या आयुष्यात आली आहे याची खरी जाणीव ज्या क्षणी तुम्हाला होईल त्याच क्षणी त्या व्यक्तीप्रतीच्या राग आणि लोभापासून तुमची मुक्तता होईल आणि तेव्हाच तुमचे आपापसातले कर्मबंध गळून जातील. कधीतरी कुठेतरी वाचलेल्या या सुंदर वचनाची प्रचिती त्याला आली. खरं आहे ना मंडळी, मला पण हे पटतंय की आपले कुठेतरी कर्मबद्ध असतातच. आपण एकमेकांना भेटतो किंवा एकमेकांपासून कधी दूर जातो तर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे पूर्वसंचित असतं. जसं गदिमांनी लिहिलं आहे, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी देवघा पुन्हा नाही भेट. तर कधी कधी आपण असे एकदम अचानक भेटतो पण त्याच्यामागे नक्कीच काहीतरी पूर्वसंचित असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा मला. आता उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.